सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला तांदळाच्या चकल्या बनवून दाखवणार आहे. यालाच वाळवणीचे खारोडे असेही म्हणतात. या चकल्या करायला खूप सोप्या आहेत आणि तळल्यानंतर चारपट फुलतात आणि खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चकल्या बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे तांदूळ. तर इथे मी अर्धा किलो तांदूळ चाळून आणि स्वच्छ निवडून घेतलेत. बऱ्याचदा तांदळामध्ये तांदळाच्याच कलरचे खडेसुद्धा असतात, तर ताटामध्ये घेऊन आपल्याला तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे. तर इथे मी राशनच्या तांदळाचा वापर करते, पण तुमच्याकडे राशनचे तांदूळ नसतील ना तर तुम्ही इथे कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता. आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हाताने व्यवस्थित चोळून आपल्याला या तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला हाताने तांदूळ चोळून घ्यायचे. बऱ्याचदा तांदळाला धूळ लागलेली असू शकते किंवा पावडरसुद्धा लावलेली असू शकते. आता आपल्याला अशाच प्रकारे 2-3 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता धुतलेल्या तांदळामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचे, कारण हे तांदूळ आपल्याला आता 3 दिवस भिजत ठेवायचे. तर यामध्ये आपण अशा प्रकारे भरपूर पाणी घातलेलं आहे आणि या तांदळामधलं आपल्याला ना रोज सकाळी पाणी बदलायचे. पण पाणी बदलण्याचा व्हिडिओ मी शूट करणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हाला पाहायलासुद्धा कंटाळा येतो म्हणून. आता आपल्याला हे तांदूळ झाकून ठेवून 3 दिवस असेच भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. आता मी तुम्हाला 3 दिवसानंतरच भेटते. तांदूळ भिजत घातल्याचा आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी आपल्याला तांदूळ या पाण्यातून उपसून घ्यायचे. तर या तांदळातलं मी रोज पाणी बदलून घेतलं होतं, ज्याचा व्हिडिओ मी शूट केला नव्हता. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं. आता रोज तांदळातलं पाणी का बदलायचं? या तांदळातलं पाणी नाही बदललं तर चालणार नाही का, असं तुम्हाला वाटत असेल. तांदळातलं पाणी नाही बदललं तरीसुद्धा चालू शकतं, पण पाणी बदललं ना तर पाण्याचा जास्त आंबट असा वास येत नाही, म्हणून आपल्याला यातलं रोज पाणी बदलायचं. तुम्हाला नसेल बदलायचं, पाणी नाही बदललं तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही पाहू शकता 3ऱ्या दिवशी आपला तांदूळ अगदी मस्त भिजलेला आहे, छान फुलून आलेला आहे. आता हा तांदूळ आपल्याला परत 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता तांदूळ धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले हे भिजलेले तांदूळ घालायचे आहेत. तर हे तांदूळ अर्धा किलो आहेत म्हणून एकदम या भांड्यात बसणार नाही, तर आपल्याला 2 किंवा 3 बॅचमध्ये हे मिक्सरला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत. आता इथे मी अर्धे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घातलेत. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचे किंवा तुम्ही लागेल तेवढं पाणी घालून मिक्सरला हे तांदूळ बारीक वाटून घेऊ शकता. आता वाटलेले तांदूळ आपल्याला एका बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले तांदूळ अशाच प्रकारे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहेत. इथे आपले संपूर्ण तांदूळ दळून झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट चिकटली होती म्हणून त्यामध्ये परत मी अर्धा ग्लास पाणी घातले आणि हे पाणी पेस्टमध्ये टाकून अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही यामध्ये लागेल तेवढं पाणी घालू शकता. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं. तर मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून हे अशा प्रकारे मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली. आता पेस्ट आपली छान मिक्स झाली आहे. आता यावरती झाकण ठेवून परत आपल्याला ही पेस्ट रात्रभर भिजण्यासाठी अशीच साईडला ठेवून द्यायची आहे. तर आता आपण भेटूया सकाळी. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला चकल्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता तांदळाची पेस्ट तळाला जाऊन बसली आणि घातलेलं पाणी आपण वरती आले. आता हे पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे. तर एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हे पाणी अशा प्रकारे ओतून घ्यायचं आहे. पेस्टला जास्त हलवू द्यायचं नाही पहा. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पाणी अशा प्रकारे ओतून काढायचं आहे. जोपर्यंत पाणी पडतं आहे ना तोपर्यंत ओतत राहायचं आहे आणि पेस्ट पडायला लागली की थांबायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पेस्ट पडायला सुरुवात झाली आहे. तर आता आपण थांबूयात. आता हे पातेल्यातलं पाणी आपण फेकून देऊयात आणि चमच्याने अशा प्रकारे ही पेस्ट चांगली फोडून घेऊयात. पेस्ट चांगली तळाला जाऊन चिकटते, त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे चमच्याने पेस्ट छान एकजीव करून घ्यायची आहे. यामध्ये गाठी राहता कामा नये अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता तांदळाची पेस्ट मी अगदी छान मिक्स करून घेतली. यामध्ये ज्या काही गाठी होत्या ना त्या मी छान मोडून घेतल्यात. आता परत आपल्याला एक पातेलं किंवा भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने ही पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर मी पहिलंच पातेलं इथे घेतलं आहे. या पातेल्यामध्ये आपण ही पेस्ट टाकून मोजून पाहूया की किती भरते, म्हणजे आपल्याला पुढे पाण्याचा अंदाज येतो, म्हणून ही पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण पातेलं भरून आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता जेवढी पेस्ट आहे तेवढंच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे, म्हणून ही पेस्ट आपण आता पहिल्याच पातेल्यामध्ये काढून घेऊयात, कारण या पातेल्यानं आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा ज्या भांड्यामध्ये पेस्ट ओतून घ्याल ना त्याच भांड्यानं पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं प्रमाण परफेक्ट होतं बिघडत नाही.
आता गॅसवरती आपल्याला मोठी कढई किंवा मोठं पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढी पेस्ट आहे तेवढंच पाणी घालायचं आहे. आता गॅस चालू करायचा, फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता पाव चमच्याला थोडासा जास्त मी इथे पापडखार घालते. पापडखार घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचा, नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं. आता या पाण्याला आपण फुल गॅसवरती उकळी काढून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला मस्त उकळी यायला सुरुवात झालेली आहे. अशी मस्त खळखळून उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम आपल्याला लगेच लो करायची आहे. आता फ्लेम लो केल्यानंतर 1 वाटी पाणी आपल्याला यामधलं काढून घ्यायचं आहे, कारण याच पाण्याचा पुढे आपल्याला पातेलं धुण्यासाठी वापर करायचा आहे म्हणून. आता एका चमच्याने आपल्याला असं हलवत राहायचं आहे पाण्याला आणि दुसऱ्या हाताने यामध्ये पेस्ट सोडायची आहे. घरात कोणी दुसरं मदतीला असेल ना तर उत्तम, पण माझ्याकडे दुसरं कोणी नव्हतं म्हणून मी एका हाताने पेस्ट सोडते आणि एका हाताने याला लगेच हटवून घेते. आता या पेस्टच्या पातेल्यामध्येच आपल्याला ते काढून घेतलेलं 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि पातेलं व्यवस्थित धुवून परत यामध्ये ते पाणी घालायचं आहे. हलवणं आपल्याला कुठेही थांबवायचं नाही, कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे. तुम्ही जर हलवणं बंद केलं ना तर याच्या गाठी होऊ शकतात. आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला कुठेही वाढवायची नाही, कमी गॅसवरतीच याला छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे हटण्यासाठी मी इथे स्टीलचा चमचा आहे ना तो वापरला आहे. या चमच्याने काय होतं की हाताला ना थोडेसे फोडं येतात म्हणून मी याला रुमालसुद्धा गुंडाळून घेतलेला आहे. माझे हात खूप सेन्सिटिव्ह आहेत पहा, त्याला बिलकुल असं काहीच जमत नाही, लगेच फोड येतात. त्यासाठी मी इथे रुमालाचा वापर केला चमच्यासाठी. तुमच्याकडे जर लाकडी पळी असेल ना त्या लाकडी पळीने तुम्ही हे छान हटवून घेऊ शकता. लाकडी पळीने पहा हाताला फोडं येत नाहीत. आता आपल्याला कंटिन्यूस याला घट्ट होईपर्यंत अशा प्रकारे छान हलवत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पेस्ट घट्ट व्हायला लागली आहे आणि पेस्ट घट्ट व्हायला लागली की लगेच त्याचे गोळे तयार होतात पहा. तुम्हाला यामध्ये गोळे दिसत असतील पण तुम्ही घाबरून जायचं नाही. याला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हे गोळे फुटतील. कारण आपण गॅसची फ्लेमनं लो ठेवली आहे. लो फ्लेमवरती आपण याला मिक्स करत राहिलं ना तर या गाठी शिजत नाहीत पहा. गाठी नाही शिजल्यानं तर त्या फुटायला सोपं जातं. गाठी जर निब्बर झाल्या तर मग ते फोडणं खूप अवघड आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला हा चीक पूर्ण घट्ट होईपर्यंत अजिबातच वाढवायची नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता चीक गरम झाला की लगेच घट्ट व्हायला लागतो आणि घट्ट झाला की मग आपल्याला थोडंसं हटायलाही जड जातं. इथे आपला संपूर्ण चीक छान घट्टसर झालेला आहे पहा. तुमच्या घरामध्ये कोणी मदतीला असेल ना तर त्याची मदत तुम्ही नक्की घ्या हटताना. मी एकटीच आहे म्हणून माझा हात पण खूप गळतोय पहा असं हटून म्हणून मी मध्ये थांबते थोडंसं आणि मग याला परत हटवून घेते. तर इथे आपला चीक आता मस्त घट्ट झाला आहे म्हणून मी हटायचं थांबवते. आता हा चीक आपल्याला परत एकसारखा करून घ्यायचा आहे, कारण या चिकाला आता आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी अशा प्रकारे आपण हा चीक जमा करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम पहा आपल्याला बिलकुल वाढवायची नाही. संपूर्ण प्रोसेस आता आपल्याला लो गॅसवरतीच करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता चीक मी छान एकसारखा करून घेतला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि लो गॅसवरती याला 7 ते 8 मिनिटे छान वाफ देऊन घेऊयात. आता 8 मिनिटे झालेत, झाकण काढून परत आपल्याला या चिकाला अशा प्रकारे चांगलं घोटून घ्यायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे. म्हणजे आपला चीक आहे ना तो छान एकसारखा शिजला जातो. इथे तुम्ही पाहू शकता चीक मी अगदी छान मिक्स केला आहे आणि मिक्स केल्यानंतर मला हा खूप घट्टसर वाटतो आहे म्हणून यामध्ये आपल्याला 1 वाटी गरम पाणी घालायचं आहे. कारण हा चीक आपला अजून शिजायचा बाकी आहे, तर शिजण्यासाठी याला थोडंसं पाणी आणखी लागणार आहे. आपण जेवढा चीक होता ना तेवढंच यामध्ये पाणी घातलं होतं, तरीसुद्धा मला इथे एक्स्ट्रा 1 वाटी पाणी लागलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जर लागलं ना तरच पाणी घालायचं पहा. पाण्याचं प्रमाण हे तुमच्या तांदळावरती डिपेंड राहतं. तांदळाच्या पेस्टमध्ये पाणी किती राहिले ना त्यावरती इथे तुम्हाला पाणी लागू शकतं किंवा लागणारं देखील नाही. आणि तांदूळसुद्धा तुमचा जुना आहे की नवा आहे त्यावरतीसुद्धा पाण्याचं प्रमाण डिपेंड राहील. आता घातलेलं पाणी आपण यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता परत आपण चमचा बाहेर काढून ही पेस्ट आहे ना किंवा हे मिश्रण छान एकसारखं करून घेऊया. आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही. लो गॅसवरतीच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे. आता परत आपल्याला 7 ते 8 मिनिटे हा चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता 8 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे आणि परत आपल्याला अशा प्रकारे हा चीक छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता चिकाला छान शाईन आलेली आहे आणि चीक आपला थोडासा सैलसरसुद्धा झाला आहे. तेव्हा समजायचं चीक आपला छान शिजलेला आहे. चीक शिजला आहे की नाही हे कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. असा हात आपला थंड पाण्यात बुडवून घ्यायचा आणि चिकाला लावून पाहायचा. चीक हाताला नाही चिकटला ना तेव्हा समजायचं चीक आपला अगदी छान शिजलेला आहे. चीक जर हाताला चिकटून आला ना तर परत आपल्याला हा चीक थोड्या वेळ शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हातावरती या चिकाचा गोळासुद्धा करून पाहिला तरीसुद्धा हाताला चिकटत नाही, म्हणजे पीठ आपलं अगदी छान शिजलं आहे. आता आपण लगेच चकली बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला आहे आणि त्याला चकलीची प्लेटसुद्धा लावून घेतली. तर सोऱ्याला मी कधीच चकली बनवताना तेल लावत नाही. तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर आता आपल्याला अशा प्रकारे यामध्ये चीक भरून चांगला प्रेस करायचा आहे. कुठेही मध्ये गॅप ठेवायचा नाही.
चोऱ्यामध्ये जर गॅप राहिला ना तर चकली पाडताना मध्ये तुटते पहा. आता चीक भरून झाल्यानंतर परत याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे म्हणजे चीक अजून छान शिजला जातो पहा. आता लगेच आपण चकली बनवायला सुरुवात करूया. तर चकली बनवण्यासाठी ते मी अगोदरच पॉलिथिन शीट अंथरून घेतले. याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही. ही चकली वाळल्यानंतर या पॉलिथिन शीटपासून आपोआप सेपरेट होते. तर तुम्ही पाहू शकता चकली पाडताना पीठ कुठेही मध्ये तुटत नाही म्हणजे पीठ आपलं अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. पीठ शिजण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटे लागतात पहा लो गॅसवरती. पीठ आपलं चांगलं शिजलं पाहिजे तरच चकली तुमची परफेक्ट बनेल. चीक जर कच्चा राहिला ना तर वाळल्यानंतर चकलीचे तुकडे होऊ शकतात. त्यासाठी चीक चांगला शिजवून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता खूपच मस्त आपल्या या चकल्या तयार होतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना त्या रेसिपीला लाईक शेअर करा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता या चकल्या बनवताना पहा तुम्हाला जशा आवडतात ना लहान किंवा मोठ्या त्याप्रमाणे तुम्ही या चकल्या बनवून घेऊ शकता. पण मला थोड्याशा मोठ्याच चकल्या आवडतात म्हणून मी नेहमी मोठ्याच चकल्या बनवते. तुम्ही पाहू शकता ही सुद्धा आपली चकली तयार झाली आहे. आता राहिलेल्या सर्व चकल्या मी याच पद्धतीने बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण चकल्या मी बनवून घेतल्यात आणि खूप सुंदर पांढऱ्या शुभ्र आपल्या इथे चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि अर्धा किलो तांदळापासून आपण भरपूर अशा चकल्या तयार केल्यात. आता तयार चकल्या आपण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेऊयात. किंवा तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल ना तर ह्या चकल्या तुम्ही फॅनखालीसुद्धा वाळून घेऊ शकता. फॅनखाली चकल्या वाळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो. आता या चकल्या वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता चकल्या आपल्या मस्त वाळलेल्या आहेत. अगदी सुंदर या चकल्या तयार झालेल्या आहेत छान पांढऱ्या शुभ्र. आणि या चकल्या बनवताना पहा आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही म्हणून या चकल्या तुम्ही वर्षानुवर्ष स्टोअर देखील करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाही आणि जेव्हा काही तुम्हाला खमंग कुरकुरीत खायचं आहे ना तर या चकल्या तळून खाऊ शकता. आता तयार चकल्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी ते मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. चकली तळताना आपल्याला तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि चकली तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून अशा प्रकारे तेलामध्ये चकली छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर चकली आपली 4 पट फुललेली आहे आणि खूप सुंदर या चकल्या तयार होतात पहा. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणखी एक चकली मी तुम्हाला तळून दाखवते. तर सेम प्रोसेसनं आपल्याला ही देखील चकली तळून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर तुम्ही पाहू शकता काही चकल्या मी तळून घेतल्यात आणि खूप सुंदर आपल्या या हलक्या कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि पहा 4 पट फुललेल्या आहेत. ह्या चकल्या करायला जेवढ्या सोप्या आहेत ना खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.